मला यशापासून दूर ठेवणारे खलनायक कोण कोण आहेत बरं? तर ते म्हणजे सगळ्यात पहिला महत्वाचा मुद्दा आहे तो म्हणजे काय? परफेक्शन. हो, परफेक्शन म्हणजे काय? हो, परफेक्शन म्हणजे आमचा प्रत्येक विद्यार्थी उत्तर लिहिण्याच्या अगोदरच काय प्रयत्न करतो माहितीये? मी असं उत्तर लिहिणार की एकदम परफेक्ट, 10 पैकी 11 मार्क दिले पाहिजेत. अरे 10 पैकी 11 कसं देणार? नाही, असा तो उत्तर वाचला ना की चक्कर येऊन पडला पाहिजे, म्हणजे असा प्रभावित झाला पाहिजे. ते म्हटलं पाहिजे की अरे कुठं होता हा माणूस, कुठं होता हा विद्यार्थी? अरे अख्खा भारत आम्ही शोधलं रे तुझ्यासारखा IAS शोधण्यासाठी. म्हणजे काय? आम्हाला उत्तर कसं पाहिजे? परफेक्ट. अक्षर कसं पाहिजे? परफेक्ट. कंटेंट कसं पाहिजे? परफेक्ट. हा, हे सगळं काही परफेक्ट. जगात परफेक्ट कोणीच नाही. करता करविता ईश्वर किंवा निसर्ग हा सुद्धा स्वतःमध्ये कधी परफेक्ट नाहीये. आपण किस खेत की मुली हो, लक्षात घ्या. आणि म्हणून परफेक्शनच्या नादाला लागायचं नाही, हा पहिला शत्रू आहे. आपले असे काही मित्र असतात, ठीक आहे, लक्षात घ्या. असे काही मित्र असतात, त्यांना कळत नाही की ते काय करतायत, पण जे आपल्याला नादाला लावतात आणि वाटेला पण लावतात. नादाला लागायचं नाही, वाटेला लागायचं नाही. वो बुलाती है मगर जाने का नाही. अशा पद्धतीने काय, या परफेक्शनच्या मागे लागायचं नाही, लक्षात घ्या. आणि म्हणून सुरुवात कशी करायची? नेहमी इम्परफेक्ट. कशी करायची? इम्परफेक्ट सुरुवात करायची. हे सुरुवातीला आपण मान्य करायचं की हे बघ, माझी सुरुवात आहे, मी चुकणार आहे, त्यातूनच मी शिकणार आहे. ही वृत्ती ठेवला तर उत्तर लिहायला तुम्हाला सुरुवात होईल. लक्षात घ्या, हा तुमचा पहिला महत्वाचा शत्रू आहे, परफेक्शन. परफेक्शनच्या मागे लागायचं नाही.